अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। नमस्कार, जय गजानन। तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। इच्छापूर्तीसाठी श्री गजानन महाराजांना कुठला नवस करावा, संकल्प बोलावा, हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे। प्रत्येकाची इच्छा वेगळी आहे, प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे आहेत। मग या सगळ्यांमध्ये महाराजांना कुठला नवस करावा जेणेकरून आपल्या सगळ्या इच्छापूर्ती होईल किंवा आपलं जे काही जो काही प्रॉब्लेम आहे त्यामध्ये आपल्याला सोल्युशन मिळेल। गजानन विजय ग्रंथामध्ये नवसाचं महत्त्व सांगितलं आहे। महाराजांना कुठला नवस जास्त आवडतो। आता प्रत्येक जण आपापल्या परिस्थितीनुसार महाराजांना नवस हे करत असतात। कुणी कुणी महाराजांना देणगी देतात किंवा कुणी कुणी महाराजांना सोन्याची वस्तू चढवेल किंवा चांदीची वस्तू चढवेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे संकल्प किंवा नवस हे बोलले जातात। महाराजांची कृपा लवकरात लवकर जर का आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर कुठला नवस बोलावा, महाराजांना कुठला नवस जास्त आवडतो, याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। महाराज जेव्हा शेगावमध्ये होते तेव्हा महाराज दिगंबर अवस्थेमध्ये होते। महाराजांना कपड्याचं भान नव्हतं किंवा महाराजांना अलंकाराची गरज नव्हती। त्यामुळे आपण महाराजांना नवस करताना कुणी जो समजा आता प्रत्येक जण आपापल्या परिस्थितीनुसार नवस करतो, परंतु तरी देखील आपण ही गोष्ट लक्षात ठेवावी की महाराजांना त्या गोष्टीची काहीच गरज नाही। सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीने प्रसन्न होतील या गोष्टीचा आपण जास्तीत जास्त विचार करायला हवा। जेव्हाही आपण महाराजांना नवस बोलतो किंवा संकल्प घेतो तेव्हा महाराजांच्या सेवेचाच भक्तीचाच नवस आपण बोलायला हवा। आता यामध्ये देखील अनेक मतं असू शकतात की महाराजांना नवस बोलण्याची काय गरज आहे, परंतु श्री गजानन विजय ग्रंथामध्ये नवसाचं महत्त्व सांगितलं आहे। महाराजांना सगळं काही दिसते, मान्य आहे, परंतु आपण कुठल्या तरी इच्छापूर्तीसाठी आपण जर का नवस केला, संकल्पयुक्त जर का आपण सेवा केली तर आपण एका डिसिप्लिनमध्ये, शिस्तीमध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी करतो। परंतु महाराजांना नवस हा सेवेचाच करावा, भक्तीचाच करावा की मी श्री गजानन विजय ग्रंथाचं 5 पारायण करेल, 7 पारायण करेल किंवा 11 पारायण करेल किंवा 21 पारायण करेल किंवा मी गुरुवारचे 21 गुरुवारचं व्रत करेल किंवा मी दर गुरुवारी 52चं वाचन करेल, स्तोत्राचं वाचन करेल किंवा अष्टकाचं वाचन करेल किंवा महाराजांचं तारक मंत्र आहे त्याचं वाचन करेल किंवा श्री गजानन महाराजांचं मी नामस्मरण करेल। मग त्या रोजच्या 11 माळी घेणं असो किंवा 5 माळी असो, 7 माळी असो, 9 माळी असो किंवा 1 माळ असो, परंतु 1 माळ घेतल्याशिवाय मी झोपणार नाही, असा आपला हा संकल्प असायला हवा। जेव्हाही आपण महाराजांना संकल्प करतो तेव्हा या गोष्टी आपण नक्की लक्षात ठेवायला हवा की महाराजांना काय आवडते। महाराजांना सोने किंवा अलंकार महाराजांना आवडत नाही, महाराजांना दागदागिने आवडत नाही। मग अशा वेळी आपण भक्ती सेवेचा जर का नवस केला तर तो जो नवस आहे तो महाराजांना जास्त आवडतो। महाराजांच्या मंदिरामध्ये जाण्याचा देखील आपण नवस बोलू शकतो की दररोज नाही, पण ज्यांच्या घराजवळ मंदिर असेल ते खरंच खूप लकी आहेत की त्यांच्या घराजवळ श्री गजानन महाराजांचं मंदिर आहे। परंतु दूर तुमच्या मंदिर असेल, तुम्ही रोजच्या रोज जाऊ शकत नसाल तर ऍटलीस्ट दर गुरुवारी तरी महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये जाण्याचा नवस नक्की बोला। झाडण्याचा नवस देखील बोलला जातो। अनेक ठिकाणी आपण बघतो की मंदिर झाडण्याची देखील सेवा केली जाते। चप्पल उचलण्याचा देखील आपण नवस बोलू शकतो। आता कुणाला वाटेल की चप्पल काय उचलायच्या, परंतु तुम्हाला खरंच सांगते यामध्ये सगळ्यात जास्त भाग्य आहे महाराजांचं मंदिर झाडणे। जे दर्शनासाठी येतात त्यांचे चप्पल उचलणे। आपण जेव्हा महाराजांचं मंदिर झाडत असतो त्यासोबत आपण मंदिरातला कचरा साफ करत असतो आणि महाराज आपल्या जीवनातला कचरा साफ करत असतात। त्यामुळे महाराजांच्या मंदिर झाडण्याचा देखील नवस आपण बोलू शकतो। त्यासोबतच चप्पल उचलण्याचं जर असेल तर आपण ज्या वैष्णव लोक दर्शनासाठी येतात त्यांची जर का आपण चप्पल उचलली, म्हणजे अनेक असे दाखले आहेत पुराणामध्ये की ज्या वैष्णवाच्या पायाची धूळ जर का आपल्या मस्तकी लागली तर आपण देखील भाग्यवान ठरतो त्यांच्यासारखे। त्यामुळे चप्पल उचलण्याचा देखील नवस आपण बोलू शकतो की मी 1 दिवसाची सेवा देईन की मी जे भक्त महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात त्यांच्या सगळ्यांच्या चपला ज्या आहेत ती मी स्टँडवरती ठेवेल। आपण बघतो शेगावला तर आहेच की चप्पल आपण स्टँडवरती ठेवतो। जेव्हा दर्शनासाठी जातो तेव्हा आपण चप्पल तिथे देतो आणि एका स्टँडमध्ये ते चप्पल ठेवलं जातं आणि आपल्याला टोकन दिलं जाते। नंतर आपण परत त्या चप्पल येऊन रिसीव करतो। परंतु जिथे जिथे श्री गजानन महाराजांचे मंदिर आहे तिथे तशी सेवेकरी आहेत, तशी व्यवस्था केलेली आहे की चप्पल स्टँडवरती ठेवण्यात येतील आणि नंतरच मग महाराजांच्या दर्शनासाठी जायचं। तर ही देखील सेवा खूप चांगली आहे। त्यामध्ये लाजण्यासारखं किंवा त्यामध्ये असं वेगळं वाटण्यासारखं काही नाही। ह्या सेवा आहेत, ह्या आपण जेव्हा अशा वैष्णवांच्या सेवा करतो, एखादा तरी असा श्री गजानन महाराजांचा भक्त असतो की आपण त्याच्या जवळ गेल्यामुळे किंवा त्याच्या सानिध्यामुळे किंवा त्याची चप्पल उचलल्यामुळे आपल्याला त्याच्या एवढंच भाग्य प्राप्त होते। त्यामुळे आपण चप्पल उचलण्याचा देखील नवस बोलू शकतो। शेगाव संस्थानामध्ये अनेक सेवेकरी आपण बघतो की सेवा देण्यासाठी तयार आहेत। म्हणजे आपण तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला चप्पल उचलण्यापासून तर झाडण्याची सेवा करणारी आता ते सेवेकरी आहेत। परंतु असे अनेक
सेवेकरी आहेत किंवा असे अनेक लोक आहेत ज्यांनी श्री गजानन महाराज संस्थांमध्ये सेवा देण्यासाठी नंबर लावलेले आहेत, परंतु त्यांचा नंबर अजून लागलेला नाही. कारण की एवढी लिस्ट फुल आहे सेवा देण्याकरची, सेवेकरींची, परंतु अजून नंबर येत नाही. माझ्या ओळखीतलेच अनेक असे लोक आहेत की जे सेवा देण्यासाठी शेगाव संस्थानामध्ये त्यांनी नंबर लावलेला आहे, परंतु नंबर लागलेला नाही. किंवा आमच्या गावाकडचे देखील अनेक लोक आहेत की ते गाडी भरून पूर्ण शेगावला सेवा देण्यासाठी जातात. मग ती जी कुठली सेवा येईल त्या सेवेमध्ये ते आनंद मानतात आणि ती सेवा ते करतात. त्यामुळे महाराजांच्या बद्दल किंवा महाराजांच्या विषयी कुठलीही सेवा असो, काहीही असो, ती आवर्जून करावी. म्हणजे आपल्याला असं छान वाटते की आपण महाराजांच्या आरतीसाठी मंदिरामध्ये गेलो, आपण तिथे उभे राहिलो, परंतु कधीतरी महाराजांचं मंदिर झाडण्याची देखील सेवा घेऊन बघा, कधीतरी महाराजांच्या मंदिराच्या बाहेरचे चप्पल उचलण्याची देखील सेवा घेऊन बघा. ह्या सगळ्या ज्या काही सेवा आहेत, ह्या सेवा सगळ्या महाराजांना प्रिय आहेत. भगवंताला त्यांचे भक्त हे अतिशय प्रिय असतात आणि त्या भक्तांची जर का आपण सेवा केली तर आपण देखील भगवंताला प्रिय होतो. त्यामुळे आपण अशा भक्तांची सेवा आवर्जून करावी. आपण मंदिर झाडण्याची, चप्पल उचलण्याची अशी सेवा आवर्जून करावी. म्हणजे आता प्रत्येक जण आपापल्या परिस्थितीनुसार वेगवेगळे नवसे करू शकतात, परंतु समोरचा करतो आहे म्हणून आपण करण्यात काही अर्थ नाही. आपल्याला भक्ती करायला काही पैसे लागत नाही. महाराजांची उपासना सेवा करण्यासाठी आपल्याला पैसे लागत नाही. आपल्याला लागतो तो फक्त शुद्ध भाव, आणि त्या शुद्ध भावनेतून जर का आपण महाराजांना नवस केला, आपण कुठल्या गोष्टीचा आपण संकल्प घेतला महाराजांच्या समोर, तो जास्त महाराजांना प्रिय आहे. अशा भक्तांवरतीच महाराज जास्त कृपा करतात, जो भक्त जास्तीत जास्त सेवा करतो. आता कुणी खूप भाग्यवान असतात की महाराजांची सेवा करत आहेत किंवा काही संकल्प घेत आहेत, त्यांना लगेचच अनुभव येतो. परंतु कुणाकुणाच्या जीवनामध्ये असं होते की खूप महाराजांची सेवा केली, मग आपल्याला काही अनुभव आले नाही. मग अशा वेळी असं होते की महाराजांना दोष दिल्या जातात किंवा जो व्यक्ती सांगतो तो त्याला देखील दोष दिले जातात, परंतु त्या गोष्टीमध्ये काही अर्थ नाही. नेहमी करता एक गोष्ट लक्षात ठेवावी की ज्याचे कर्माचे भोग जसे असतात त्यानुसार आपल्याला आपल्या फळाची प्राप्ती होत असते. कुणाचे भोग खूप कमी असतील तर मग महाराज त्यांना चटकन प्रसन्न होतात, परंतु कुणाकुणाचे भोग जर का जास्त असतील तर मग जास्तीत जास्त सेवा करावी लागते. आपल्याला म्हणजे लक्षात ठेवावे की आपल्या कर्मानुसार देखील आपल्याला फळाची प्राप्ती होत असते. महाराजांना मागताना भरभरून मागतो, म्हणजे हे पण द्या, ते पण द्या, ते पण द्या, आपली लिस्ट कधी संपत नाही. जेव्हा भक्तीचा विचार येतो तेव्हा आपण त्यामध्ये काटकसर करतो, आपल्याला कंटाळा येतो. मग असं करून कसं चालेल? आपल्याला जर काही गोष्टी हवी असेल तर आपल्याला काही गोष्टीचा त्याग देखील करावा लागेल. आपल्याला महाराजांची भक्ती सेवा उपासना करावी लागेल. श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन नित्यसेवेमध्ये करत जा, किंवा तुम्ही जर का संकल्पयुक्त करणार असाल ते देखील खूप चांगलं आहे. तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन नक्की करा. त्यासोबतच महाराजांना अजून एक असा संकल्प तुम्ही बोला की महाराज, माझं तर तुम्ही चांगलं केलं आहे, परंतु मी देखील इतरांना सांगेल की महाराजांनी माझं चांगलं केलं आहे, तू देखील ही सेवा करून बघ, ही भक्ती करून बघ. महाराज सगळ्यांवरती प्रसन्न होतात. जो भक्त महाराजांपर्यंत येतो, जो भक्त अतिशय निष्ठेने महाराजांची सेवा करतो, त्या प्रत्येक भक्तावरती महाराज प्रसन्न होतात. त्या प्रत्येक भक्ताला महाराज हात देतात, साथ देतात. त्यामुळे आपण नेहमी करता हा प्रयत्न करावा की मला तर चांगले अनुभव आले आहेत, परंतु मी देखील इतरांना सांगेल, अजून इतर श्री गजानन महाराजांचे भक्त मी निर्माण करेल. असा संकल्प तुम्ही एक वेळ बोलून बघा काय चमत्कार होतो. महाराजांना पैशाची गरज नाही, महाराजांना आपल्या दागदागिन्याची गरज नाही. महाराज भुकिले आहेत ते फक्त आपल्या भक्तीसाठी, आणि जसे महाराज आपल्याला प्रिय आहेत तसंच महाराजांना त्यांचे भक्त देखील अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे आपण महाराजांना असाच नवस करावा की जो महाराजांना प्रिय आहे. आता यामध्ये अनेक जणांचे असे मतं असतात की तुम्ही काय सांगत आहात, कारण की श्री गजानन महाराजांना सगळं काही दिसते. मान्य आहे, श्री गजानन महाराजांना सगळं काही दिसते, परंतु नमस करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. नवसाचं महत्त्व श्री गजानन विजय ग्रंथामध्ये सांगितलं आहे. जो भक्त श्री गजानन विजय ग्रंथ अतिशय निष्ठेने वाचतो त्या सगळ्या भक्तांना या सगळ्या गोष्टी माहिती आहे. आपण श्री गजानन विजय ग्रंथ एकदा किंवा दोनदा वाचून आपल्याला तो ग्रंथ समजत नाही. जेव्हा जेव्हा वारंवार त्याचे आपण पारायण करू तेव्हा त्या ग्रंथामध्ये काय आहे हे आपल्याला कळायला लागते. त्या ग्रंथाची डेप्थ किती आहे ते आपल्याला कळायला लागते. आणि श्री गजानन विजय ग्रंथ हा फक्त ग्रंथच नाही, तो मानवी जीवनाशी देखील अतिशय निगडित आहे. आपल्याला कसं वागायचं आहे, कसं बोलायचं आहे, आपल्याला कधी काय डिसिजन घ्यायचं आहे, आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहेत, या सगळ्या गोष्टी श्री गजानन विजय ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्या जीवनाचं सारच श्री गजानन विजय ग्रंथ आहे. श्री गजानन विजय ग्रंथ एकदा किंवा दोनदा वाचून समजत नाही. माझे असंख्य पारायण झाले आहे श्री गजानन विजय ग्रंथाचे, परंतु तरी देखील जेव्हा मी श्री गजानन विजय ग्रंथ वाचते तेव्हा तो ग्रंथ मला नव्याने अजून काहीतरी शिकून जातो. त्यामुळे श्री गजानन विजय ग्रंथ आपल्याला वाचणे गरजेचं आहे. आपल्याला आपल्या जीवनातील जर सगळ्यात मोठा जर आधार असेल तर श्री गजानन विजय ग्रंथ आहे. त्यामुळे तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथ वाचा. ज्यांना नवस करायचा आहे
त्यांच्यासाठी सांगते की तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायणाचा नवस तर करू शकता. त्यासोबतच आता कुणाकडून पारायण होणार नाही तर तुम्ही 52चा वाचण्याचा संकल्प घ्या, तुम्ही स्तोत्राच्या वाचण्याचा संकल्प घ्या, त्यासोबतच तुम्ही अष्टकाचा वाचण्याचा संकल्प घ्या. नाहीच काही तुमच्याकडून झालं, श्री गजानन महाराजांचं तारक मंत्र आहे, नाहीच काही जर का तुमच्याकडून झालं तर श्री गजानन महाराजांची रोज मी आरती करेल, नित्यसेवा करेल, एवढा तरी संकल्प नक्की घेऊन बघा आणि बघा जीवनामध्ये काय जादू होते, काय चमत्कार होतात. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी प्रिय आहेत. महाराजांना पैसे किंवा दागदागिने प्रिय नाही. आपण जेव्हा शेगावला जातो तेव्हा आपण शेगाव संस्थानामध्ये आपण देणगी देतो, परंतु ती एक कृतज्ञता म्हणून फुलाची पाकळी महाराजांच्या चरणी आपण अर्पण करत असतो, त्यामुळे आपण तिथे देणगी देतो. महाराजांना आपल्या त्या गोष्टीची गरज नाही. महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. त्यांना कशाचा मोह देखील नाही. त्यांना मोह आहे तो फक्त आपल्या शुद्ध भक्तीचा. त्यामुळे महाराजांना नवस करताना आपण ह्या गोष्टी नक्की पाळायला हव्यात. आपण अशाच गोष्टीचा नवस करावा जो महाराजांना अतिशय प्रिय आहे. तुम्ही एक वेळ असे नवस करून बघा, जीवनामध्ये तुमच्या ट्रिमेंडस चेंजेस होतील, तुमचं जीवन अतिशय बदलून जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.